आम्हा हेची भांडवल म्हणो विठ्ठल विठ्ठल सुखे तरो भवनदी संगे वैष्णवांची मांदी बाखराचे वाण सांडू हे जेवू जेवण सुखे तरो भवनदी संगे वैष्णवांची मांदी नलगे वारंवार तुका म्हणेर धार सुखे तरू भवनदी संगे वैष्णवांची मांदी विठ्ठल महायोग पीठे तटे विमृत्य परम पुंडरीकाय दातुं मुनिंद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो दूसरे
आदी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारणी आता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी दत्त्रय जननी देवाची शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मददाव्या सुभटा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेवला नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावर या वारकरी संतांच्या आम्हा हेची भांडवल मनो विठ्ठल विठ्ठल सुखे तरू भवनदी संगे वैष्णवांची मांदी अखिल कोटी ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा भक्तवत्सल हनुमंत यांच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये चालू असलेला अखंड नाम सप्ताहाचा ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या उत्सवातील 6व्या दिवसाचं भावपुष्प माझ्या वाट्याला आलेलं आहे. सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणात असून जगद्गुरु तुकोबाराय ह्या अभंगाद्वारे आपली एकविधता स्पष्ट करतात. विठाल विठाल अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडासा पर्याय असा गेल्या 40 वर्षापासून आपल्या एनसिक संभाजी कॉलनीमध्ये आपण सप्ताहाचं आयोजन करतो. आपल्या या सप्ताहाचं विशेषत्व म्हणजे मी असं सांगेल की तुम्हाला लाभलेलं नाही का
आपल्या शहरातलं नव्हे तर आपल्या संप्रदायाचं वारकरी रत्न आमचे आदरणीय पूजनीय हरिभक्तपरायण गुरुवर्य नाही का कृष्णाजी महाराजांनी. खरं तर आज मी स्वतःला असं धन्य समजतो. आज आपल्या माझ्या सेवेसाठी एखाद्या पामराच्या सेवेसाठी स्वतः पांडुरंग परमात्माचा आहे बघा. आमचे नाथ महाराज, कारण ज्यावेळेस आमचे आरगडे महाराज नेहमी सांगतात त्यांना भजन सेवक म्हणतात. पेशाने जरी शिक्षक असले ते पण खरंच गुरुवर्याच्या क्षेत्रातले आहे. थोर थोर मंडळीने का आज माझ्या कीर्तनास उपस्थित आहे. खरं तर म्हणजे मी कीर्तन करतच नसतो बरं का, कारण बऱ्याच ठिकाणी मला म्हणतात महाराज तुमची सेवा आहे. म्हटलं माझी सेवा नाही, तुका म्हणे माझं धाडिले निरोपा या न्यायाप्रमाणे नाही का सद्गुरू गजानन महाराज मला पाठवतात आणि तेच बोलतात विठ्ठल विठ्ठल. मंडळी थोर थोर उपस्थित आहे. फक्त माझं दुर्दैव असं आहे की तुम्ही माझ्या वेळेवरती अतिक्रमण केलं. माझी संकल्पित वेळ जी होती ते माझे 8 ते 10 होते. पण दादा म्हणले की थोडं नाही का चालत. आता कसं आहे नेहमीच मग आपल्या या परिसरामध्ये नेहमीच म्हणण्यापेक्षा नाही का पांडुरंगाच्या दरबारामध्ये आषाढी कार्तिकी हे दान माझ्या वाट्याला आले. ज्याप्रमाणे नाही का पांडुरंग परमात्म्याने नाही का भगवंताने भक्ताकडे दान मागावं. आषाढी कार्तिकी विसरू नका मज नव्हे नव्हे ह्या दोनच अगदी नाही का म्हणजे बस सेवा माझ्याकडे असं नाही बरं का, माझ्याकडे नाही बरं का, अगदी पांडुरंग परमात्मा करून घेतात बरं का. कारण ज्यावेळेस आमची भेट झाली 15 वर्षापूर्वी त्यावेळेस त्यांनी सांगितलं आषाढी कार्तिकीला तुम्ही पंढरपूरला जातात का नाही. म्हटलं मी पंढरपूरला जात नाही, महाराज मला जिथे ठेवतात ती तर माझ्यासाठी आषाढी कार्तिकी विठ्ठल. सुंदर आपल्याला का N6 नाही का विठ्ठल रुक्माई मंदिराचं विश्वस्त मंडळ थोर थोर आपले नाही का शहरातील आज मंडळी नाही का उपस्थित आहेत. तुमच्यासारखे देवश्रूप होते आहे आणि महाराजांनी जो काही अगदी जो बीज लावलेलं होतं इवले सेरोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. खरंच मी एक गोष्ट अजून माझ्या अंतःकरणातली गोष्ट आहे. ज्यावेळेस महाराजांच्या मी अगदी का कुठेही सप्ताहाला आवर्जून जायचो का अगदी माझ्या अंतःकरणात खंत होती. कारण महाराजांकडे नाही का अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. पण येणारा काळ आहे हा कदाचित नाही का फार अगदी भीषण असेल का प्रतिकूल असेल संप्रदायासाठी. पण महाराजांनी ती उणीव आज भरून काढली आणि आज कसं नाही का मी म्हणून बोललो वलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. आणि महाराजांनी का जे काही अगदी तरुण मुलं नाही का जी निर्माण केली. खरं तर म्हणजे आपल्याला माहिती आहे मी स्तुती म्हणून सांगत ते वर्णन कोणाचंच करत नाही व्यासपीठावरती. कारण आमच्या गुरुवर्यांनी सांगितलं वर्णन ज्यांचं करावं ज्यांचे वर्णनातीत आहे त्यांचं वर्णन करा. उच्चारण कोणाचं करावं ज्यांचं जे उच्चारणही त्यांचं उच्चारण करावं आणि जे आचरणी आहे त्यांचे आचरण करावं. खरं तर म्हणजे व्यासपीठावर मी नाही का मी बोलत नाही, मगाशी बोलून गेलो मी त्यांचं वर्णन करत नाही. पण त्यांच्यातले बघा आपण म्हणतो तुकोबाराने सांगितलंय संताची पायी हा माझा विश्वास. विश्वास आणि श्रद्धा अशी आहे, श्रद्धा अशी आहे माणसाचे गुण दिसले का श्रद्धा वृद्धिंगत होते वाढत असते आणि माणसाचे दोष दिसले का माणसाची श्रद्धा कमी होत असते. मग तुम्ही एखाद्या गुरु भक्ताचं नातं जरी असलं तुम्ही अनुग्रह घ्या. जोपर्यंत सद्गुरूंचे तुम्हाला गुरुवर्यांचे नाही का गुण दिसतील तोपर्यंत तुमची श्रद्धा वाढलेली असेल. पण ज्या दिवशी तुम्हाला नाही का सद्गुरूंचे जर तुम्हाला दोष दिसायला लागतील तर तुमची श्रद्धा नाही का ही वाढत नसते तर कमी होत असते. पण बरीचशी मंडळी अशी आहे की त्यापैकी महाराज मला वर्णन नाही करायचं, मला सांगायचं नाही. कारण आज जर आपण जर बघितलं बऱ्याचशा सप्ताहामध्ये तुम्ही जावर का अगदी मी तर याच्या पुढे जाऊनच असं बोलेल धाडसानं बोलेल की महाराजांना जर तुम्ही सप्ताहातून वगळून टाकलं तर ज्याप्रमाणे नाही का आता सध्याचं क्रिकेटचं युग आहे पोरांना किती भाषा लवकर कळते. रोहित शर्मा विराट कोहलीला बाजूला जर काढलं तर क्रिकेट आपल्या त्या मॅच मध्ये काय असं काहीच नसतं. पाला पाचोळा आहे समोरची टीम येऊन कोणी मग अफगाणिस्तान वाली टीम सुद्धा आपल्याला हरवून पुढे निघून जाईल विठ्ठल. मला मूळ मुद्दा इथे सांगायचा आहे की आपला संप्रदाय आपल्या शहरामध्ये जिवंत ठेवला असेल तर महाराजांचं नाही का अथक परिश्रम आम्ही सुद्धा येत असतो. खरं तर म्हणजे आम्ही का तुमच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर आयत्या पिठावर की रेगोट्यावर का आमच्याकडे काय ह्या आयत्या व्यासपीठावर का आम्ही येतो नाही का अगदी. कारण बघा
तुम्हाला सांगतो बरं का, खरं नाही का, आम्ही तर म्हणजे कसं आहे की आयत्या पिठाची रेघोटे आहे. खरं तर त्याने काही सर्व निर्माण केलेलं आहे, पण निर्माण केल्यावर सुद्धा नाही का त्याचा अहंकार नाही. अनुकूलतेकडून नाही का जो बघा, प्रतिकूलतेकडून जो अनुकूलतेकडे नाही का शोध घेत असतो त्यांना संत म्हणतात. विठ्ठल असतो बरं का अगदी, पण प्रतिकूलता बघू नका. त्यांच्या जीवनामध्ये प्रतिकूलता आहे, तुमच्या जीवनामध्ये सुद्धा प्रतिकूलता आहे, पण प्रतिकूलतेकडे त्यांचं लक्षच नाही बरं का. काय त्यांच्या कौटुंबिक व्यथा असतील त्या कधी कोणाकडे सांगत नाही, पण त्याच्यातून सुद्धा नाही का एक विधता. काय मला आजच्या कीर्तन अभंगावर तर बोलायचं आहे. काय एक विधता असते जगद्गुरु तुकोबांना तुम्ही आपण बघितलं नाही बरं का. अगदी संत महात्म्यांना अगदी माऊलीपासून तर निरोपापर्यंत का आपण वर्णन करतो, कारण वर्णन का करतो, आपल्या संत महात्म्यांनी सांगितलं आहे, मार्ग दावणी गेले आधी मार्गगावणी गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. संत महात्मे ज्या मार्गाने गेलात त्या मार्गाने आपण जर मार्गक्रमण केलं तर आपण इच्छित स्थळापर्यंत पोहोचतो. पण आपण जर अनेक नका पडू गाभाडाचे वरी तेथे आहे थोरी नागवण, अनेक नका पडू, अनेक मार्ग असतील बरं का, किंवा अनेक महात्मे असतील, तुम्हाला महात्मे डोळ्याला दिसत असतील बरं का, अनेक नका पडू, त्यांच्या पाठीमागे लागू नका बरं का, कारण तेथे आहे थोरी नागवण, तेही बुडतील आणि तुम्हालाही बुडवतील. त्यासाठी नाही का अशा माणसांच्या पाठीमागे राहा म्हणजे म्हणणं कसं आहे, त्यांनी जे सांगितलं ते आचरणात आणा. विठ्ठल माझा मुद्दा सांगण्यासाठी आहे, त्यासाठीच हा सप्ताह आहे, त्यासाठीच कीर्तन आहे. कारण संप्रदायाचे नाही का सद्गुरू असणारे नाही का प्रातस्मरणी कुरेकर बाबांच्या मुखातलं वाक्य आहे की तुम्ही आपण नाही का सध्याचं नाही का वर्तमान स्थित वर्ष जे आहे सर्वांना ज्ञात आहे की जगद्गुरु तुकोबांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वैकुंठगमन सोहळा आहे. आता सध्याचं वर्ष विश्व माऊली ज्ञानोबा यांचा सप्तशतकोत्तर सूर्य जन्मोत्सव सोहळा आहे आणि भगवंताचे रडीवा असणारे भक्त संत श्री नामदेव महाराज यांचा 675 समाधी संजन सोहळा आहे. आणि गत महिन्यामध्ये आमच्या सद्गुरु गजानन महाराजांचा 147 प्रकट दिन महोत्सव सोहळा नाही का मोठ्या थाटामाटात नाही का तुमच्या सर्वांच्या साक्षीने आपण साजरा केला. विठ्ठल ह्या गोष्टी संत महात्म्यांची पुण्यतिथी भगवंताची जयंती तुमचं आपलं श्राद्ध आपण का करतो. सर्वसामान्यपणे बघा भूतलावर येण्यामध्ये 3 वर्ग पडतात, जीव, देव आणि संत. जीवाला येण्याचं कारण शास्त्रामध्ये अनिच्छा प्रमाण, भगवंताला येण्याचे कारण परेच्छा प्रमाण आणि संत महात्म्याने का स्वेच्छेने असतात बरं का. खरं तर पाहिलं तर स्वेच्छेने संत महात्मे असतात. काय असतात, बुडत हे जण न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. तुमचा आपला जडजीवांचा उद्धार करण्यासाठी नाही का संत महात्म्या पुत्रावरती असतात. खरं तर पाहायला गेलं राहतात तरी कुठे, आम्ही वैकुंठ
केली संतांची. ही अवस्था आहे. तुम्हाला आपल्याला सर्व व्यवस्था असते, पण आपण अवस्थेकडे जाऊच सांगता येतं. आता सध्याची आपण परिस्थिती जर बघितली, संप्रदायासाठी अनुकूल व्यवस्था आहे, पण व्यवस्था असा सुद्धा नाही का आताचे वक्ते बघा, कीर्तनकार म्हणणार नाही बघा, पण प्रातस्मरणी कुरेकर बाबांनी सांगितलं की कीर्तनकार कोणाला म्हणायचं. पूर्वीच्या काळी संतांनी कीर्तन केली म्हणून आपण कीर्तनकारांना संत म्हणतो. संत कीर्तनकार होऊ शकतात, पण कीर्तनकार संत होतील सांगता येत नाही. आताचे वक्ते हे व्यासपीठावरती आल्यानंतर नाही का काय बोलतील काही सांगता येत नाही. काय बोलतील त्यांच्या मनातील तसं बोलतात. आणि हे मी सांगत नाही, तुमच्या अनुभवाचे बोलायला का. ह्या व्यासपीठाची खरं तर नाही काय व्यासपीठ ज्याच्यासाठी आहे, भगवंताविषयी जे बोललं त्याला कीर्तन म्हणतात बरं का. आणि मग पुढचं काही मी सांगण्याची गरज नाही. मला सांगायचा मुद्दा असा आहे की संत महात्म्याबद्दल येण्यासाठी नाही का एकमेव कारण की तुमचा आपला जडजीवांचा उद्धार करण्यासाठी संत महात्मे असतात. आणि असं काही कार्य करतात की त्यांचं कार्य दिव्य बनते बरं का. कारण शास्त्रामध्ये सांगितलेलं मग पुण्यतिथी कोणाची करावी, जयंती कोणाची साजरी करावी, याला शास्त्र वैदिक संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे. ज्याचा जन्म दिव्य आहे अशांची आपण जयंती साजरी करतो, ज्यांचं कर्म दिव्य आहे अशांची आपण पुण्यतिथी साजरी करतो. संत महात्मे तुमच्या आपल्याप्रमाणे जीव म्हणून जन्माला येत असतात, पण मौलिक ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलेलं आहे ज्याप्रमाणे की याच जन्माने जन्म संपवतात, याच मरणाने मृत्यू संपवतात आणि आपल्या आनंदात रममाण राहतात, त्यांना संत म्हणतात. जन्मेची जन्मेणी वारी, मरणे मृत्यू वारी आपण उरे. तुमच्या आपल्याप्रमाणे जन्माला येतात प्रकारकी, पण असं काही कर्म करतात त्यांचं कर्म दिव्य होते आणि म्हणून त्यांची पुण्यतिथी. विठ्ठल आपला जो सप्ताह आहे हा सप्ताह नाही का असा विविध पैलून उठलेला सप्ताह आहे. गत सप्ताहामध्ये नाही का बघा शांती प्रभू एकनाथ महाराज यांचा 426वा समाधी संजीवन सोहळा झाला. कारण मागच्या 31 मार्च 2024ला नाथपरांचं चतुश्लोकी रौप्य महोत्सव संप्रदायाने साजरं केलं होतं. त्यांच्या मुखातून जी ज्ञानगंगा स्रवली गेली होती. एकनाथी भागवताला गत वर्षामध्ये 450 वर्ष पूर्ण झाले होते. मी गेल्या एका सर्वांना ज्ञात आहे की गेल्या आपल्याला माहिती 20 तारखेला नाथ बाबांचा 426वा समाधी संजीवन सोहळा झाला. नाथ बाबा कळाल्याशिवाय तुकोबारे कळत नाही. मुद्दाम तुम्हाला धावतं सांगतो बरं का. ह्या संतांचं जीवनाचं कारण संतांचं वर्णन साधकासाठी एक अवलंबन असतं. कुरेकर बाबा नेहमी सांगतात की वक्त्याने किमान नाही का आपल्या संप्रदायाचं जे विशेषत्व असेल ते आधी प्रतिपादन करावं, तदनंतर अभंगाकडेच वळावं. विठ्ठल तुम्ही आपण भाग्यवान आहात की आपण नाही का नाथ बाबांच्या अगदी चरणाशी अगदी जन्माला आलो. मराठवाड्याचं वैभव आहे. नवे सर्वात श्रीमंत असणारे संत नाथ बाबा शके 1455 या गोत्रावरती अवतराला आले. शके 1467 वयाच्या 12व्या वर्षी नाही का सद्गुरू जनार्दन स्वामींची त्यांची भेट झाली. वयाच्या 24व्या वर्षी निर्गुण सगुण साक्षात्कार झाला शके 1479ला. आणि शके 1480ला बघा गिरजा मातेसोबत वयाच्या 25 वर्षी त्यांचा विवाह झाला. शके 1497ला नाथ बाबांनी आपल्या हयातीमध्ये सद्गुरूंचा जन्माचा दिवस, सद्गुरू म्हणजे जनार्दन स्वामी, सद्गुरू म्हटलेला बरं का. सद्गुरूंची लक्षणं सांगितले आहे. सद्गुरू हा श्रोत्रिय असायला पाहिजे, सद्गुरू हा ब्रह्मनिष्ठ असायला पाहिजे आणि सद्गुरू हा कृपाळू असायला पाहिजे. हे मुलं खरंच भाग्यवान आहेत की यांना नाही का सद्गुरू कसे भेटलेले आहे, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळ आहे. आज नाही का कोणी लावून घेतो ते पुढचं बघा तुम्ही, मी नाही सांगत बरं का. विठ्ठल त्यांना म्हटलेलं आहे की किमान नाही का जी प्रस्थांतरित ग्रंथ आहे ती आपल्या नाही का मुखोद्गत असायला पाहिजे. जो शिष्य आपल्याकडे येतो आहे तो निशंक बनला पाहिजे आणि भगवंताकडे जाण्याचा नाही का त्याला नाही का निर्भीडपणे नाही का तो रस्ता दिसला पाहिजे. आज स्वतः त्यांना दिसत नाही आणि तेच दुसऱ्याला माळा घालायला बसते. हे श्रोत्रिय होते, ब्रह्मनिष्ठ होते. ब्रह्मनिष्ठता पाहिजे आणि कृपाळू पाहिजे. जे आपल्याला मिळालं ज्ञान आहे हे 4 भिंतीच्या आतमध्ये न ठेवता नाही का ह्या समाजाला नाही का देता आलं पाहिजे. आणि समाजाला देता येता नाही का म्हणून नाही का नाथ महाराजांनी नाही का नाथमहाराजांनी आपल्या हयातीमध्ये सद्गुरूंचा जन्माचा दिवस, कारण नाही का नाथषष्ठी का साजरी केली तुम्हाला आपल्याला मुद्दाम सांगतो बरं का. षष्टीला एक नव्हे तर 5 घटना घडलेल्या. जनार्दन स्वामींचा नाही का जन्माचा दिवस हा फाल्गुन षष्ठी आहे. त्यांनी आपल्या जीवनामध्ये नाही का भगवान दत्तात्रयाचं नाही का दर्शन ज्या दिवशी झालं तोही दिवस फाल्गुन षष्ठी.
नाथ महाराज आणि जनार्दन स्वामींची जी भेट झाली तोही दिवस फाल्गुन ते षष्ठी. जनार्दन स्वामींनी आपला देह विसर्जित केला तोही दिवस फाल्गुन ते षष्ठी. म्हणून नाथ महाराज आपल्या हयातीमध्ये शके 1497 ला नाही का सद्गुरूंचा जन्माचा दिवस, सद्गुरूंचा दर्शनाचा दिवस, सद्गुरूंचा पुण्यतिथीचा दिवस म्हणून षष्ठीचा उत्सव चालू केला. आणि शके 1497 ते 1521 वयाच्या 24 वर्षापर्यंत नाही का षष्ठीचा उत्सव चालू केला. आणि शके 1521 ला आपला देह विसर्जित केला. त्यांना जाऊन नाही का गत आपल्या सप्ताहामध्ये नाही का 426 वर्ष पूर्ण होऊन गेले. नाथ महाराजा बोलावलं नाही का त्यांनी आपला देह विसर्जित केल्यानंतर शके 1530 ला नाही का जगद्गुरु तुकोबरा ह्या भूतळावरती अवताराला. वयाच्या 41 वर्षापर्यंत 1 ते 20 प्रपंच केला. बघा जगद्गुरु तुकोबांनी असा प्रपंच केला. आमच्या गुरुवारांच्या मुखातलं वाक्य आहे, ज्यांचा प्रपंच नेटका त्यांचा परमार्थ नेटका, ज्याचा प्रपंच फाटका त्यांचा परमार्थ फाटका. विठाला आता मी त्यांच्या पूर्ण जीवनाचं तुम्हाला दर्शन सांगत नाही कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. पुढे आपल्याला अभंगाकडे चिंतन करायचं आहे. 1 ते 20 प्रपंच असा नाही का सुंदर प्रपंच केला. 21 ते 30 भक्तीची साधना केल्यानंतर नाही का वयाच्या 30व्या वर्षी जगद्गुरु तुकोबांच्या मुखातून अभंग निघाला. शेवटचा दिस मुखातून नाही का वयाच्या 30व्या वर्षी या अभंगाची रचना झाली. खरं तर संत महात्म्यांनी नाही का कोणाच्याही पुण्यतिथीसाठी आणि कोणाच्याही वाढदिवसासाठी अभंगाची रचना केलेली नाही. मी एक वारकऱ्यांची माफी मागून बोलतो का वारकऱ्यांना किंवा हात जोडून विनंती आहे, ज्याच्या गळ्यामध्ये माळ नाही त्यांच्या अंत्यविधीच्या भजनाला सुद्धा जाऊ नका. आमच्या गुरुवारांच्या मुखातलं वाक्य करतात त्यांच्या अंत्यविधीच्या भजनाला बोललो बरं का. लोक भजन सोडून जातात, लोक म्हणतात त्यांच्या अंत्यविधीला जाऊ नका. विठाला कारण का तुम्हाला त्याची प्राप्ती होईल पण तुम्ही कमवलेलं त्याला द्यावं लागेल. जाऊ नका बरं का. पण आपण नेमका नाही का आता सध्या नाही का आपण बरं सध्याची परिस्थिती एवढी अगदी विचित्र झालेली बरं का. पाश्चिमात्य देशांनी तर आपल्यावरती अतिक्रमण केलंच होतं बरं का, पण इकडच्या लोकांनी सुद्धा अतिक्रमण केलं. 1 लोटा जल अंतकणात 1000 कपट छळ, कसं तुम्हाला फल प्राप्त होईल बरं का. अंतकरणात जर तुम्ही एकमेकाविषयी ईर्ष्या ठेवत असाल बरं का अगदी कधीच तुम्हाला फलप्राप्ती होणार नाही बरं का. तुम्ही आपण वारकरी संप्रदायाचे पायिक आहात. वारकरी संप्रदायामध्ये का किमान कोणीही आले असेल तर त्याला तुम्ही का त्या भावनेनं बघा. कारण संत महात्म्यांना नाही का पशुमध्ये भगवंत सापडला. आपल्याला देवाचा
गुरुवर म्हणायचे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ह्या अभावावरती चिंतन करत असताना आपण हे प्रमाण का मोठ्याने का एवढ्या आर्त भावनेने म्हणतो, पण म्हणतो मी होतो म्हणून काय अगदी सप्ताह झाला. कुठली तुमची भावना आली? तुम्ही ज्याप्रमाणे का विष्णुमय जग मी होतो म्हणून काय ना सप्ताह आपल्या आपण म्हणतो नाही का, आता महाराजांनी उद्या म्हणावं की मी होतो म्हणून काय मुलांचं नाही का कल्याण झालं. आन मान धन येतो प्रारब्धाधीन, कोणी कोणाला देत नसतं बरं का. आमचे गुरुवरे सरळ सांगायचं, जे तुमच्या नशिबामध्ये आहे ते मिळणारच, ते तुम्हाला कोणी अडवू शकत नाही, आणि जे तुमच्या प्रारब्धामध्ये नाही ते कोणीच देऊ शकत नाही. विठाल अभंग म्हणू नका, पण मात्र नाही का अंतर्गणातली ईर्ष्या जावो ही माणसाची अर्थभावना असायला पाहिजे. माझा मुद्दा इथपर्यंत होता. माऊलींनी प्रमाण दिलं किंवा प्रत्येक जीवाबद्दल का संत महात्मे अगदी पशुमध्ये देव बघायचा. माऊलींना रेड्यामध्ये देव दिसला बरं का. बघा नाथ महाराजांना का गाढवामध्ये देव दिसला, कारण लोक म्हणू लागले बा ज्यावेळेस गंगेवरून कावड आणली बरं का अगदी. आता मला नाथबाबांचं जीवनाचं दर्शन करायचं नाहीये, पण मला एक फक्त दृष्टांत सांगायचं आहे. ज्यावेळेस एका रामेश्वरला जाताना नाही का अगदी त्याने नाही का कोणाला पाणी पाजलं? तुम्ही म्हणा गाढवा, आम्ही पण म्हणणार का. कारण तुम्हाला गाढव का दिसतं? कारण आमचे गुरुवर सांगायचे तुमची वृत्ती गाढव झालेली आहे. विठाल आणि संत महात्मे का त्या पायरीवर की आरूढ झालेले असतात बरं का. जो वदे अच्युत सर्व काळ पायरीवरती आरूढ झालेले असतात आणि म्हणून का आरूढ झाले असतात का ते साध्याला पोहोचलेले असतात. माझा मुद्दा इथपर्यंत आला होता. खरं म्हणजे नाही का श्रोत्यांच्या लक्षात राहते म्हणून वक्त्याचं बघतं. माझा विषय इथपर्यंत आला होता की जगद्गुरु तुकोबर आहे. वयाच्या 30व्या वर्षी का त्यांच्या मुखातून का अभंगाची रचना निघाली. शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस म्हणजे आयुष्याच्या शेवटचा का नाही, साधना केल्यानंतर नाही का साध्याला पोहोचला तो शेवटचा दिवस. 1 ते 30 भक्तीची साधना केली. याची पुलीकडे अजून काही कल्पना करा. पारमार्थिक आणि प्रापंचिकांची जर भाषा तुम्हाला जर व्याख्या सांगायची म्हटलं, पारमार्थिक त्याला म्हटलं जातं इच्छेचा बाध होणं, आयुष्य कितीतरी शिल्लक राहणं त्याला पारमार्थिक म्हणावं. इच्छा तशाच शिल्लक राहणं, आयुष्य संपून जाणं त्याला प्रापंचिक म्हणावं. विठाल 31 ते 40 भक्तीचा प्रचार केला आणि वयाच्या 41व्या वर्षी शके 1571 का सदैव वैकुंठाला गेले. त्यांना जाऊन नाही का 375 वर्ष पूर्ण झालेले आहेत. म्हणजे आता नाही का विजयपासून 376 वर्ष सुरू झालेले आहे. तरी सुद्धा नाही का महाराष्ट्रामध्ये नाही का मोठमोठे संत नाही का त्यांच्या त्रिशतकात रामोत्सव वैकुंठ होत आहे. हे त्यांच्या नाही का पुण्य कर्माचं फळ आहे. त्यांचं कर्म दिव्य होतं म्हणून त्यांची पुण्यतिथी. विठाल माऊलींचा नाही का हा सप्तशतकोत्तर सुवर्ण जन्मोत्सव सोहळा आहे. गेल्या गोकुळ अष्टमी का माऊलींचा नाही का 750 वर्षा पुत्रावरती घेऊन झाले बरं का माऊलींना. मग तुम्ही आले संत महात्म्याशी बोलून गेलो मी की इथे आल्यानंतर नाही का तुम्हाला अवतार संपावच लागतो बरं का. संत महात्मे तुम्ही खरं भाग्यवान आहात की संत महात्म्यांच्या नंतर आलात. म्हणजे संत महात्मे ज्यावेळेस का आल्या, संत महात्म्या पुत्रावरती आल्यानंतर नाही का संत महात्म्यांना काय त्रास झाला.
गत सप्ताहामध्ये एका नाथ मंदिरामध्ये नाही का काल्याचं कीर्तन झालं. महाराजांनी सांगितलं की ज्यांचं काल्याची सेवा ज्यांची होती नाही का त्यांच्या जीवनात सुद्धा काय प्रसंग येतात ज्यावेळेस नाही का की एक वेळचं नाही का जेवण सुद्धा त्यांना प्राप्त होऊ शकत नाही, पण त्यांच्या हातून नाही का अगदी संप्रदानाने का लाखाचे मांडे मिळावे हे त्यांचं पुण्यकर्म आहे. विठ्ठल ज्यावेळेस का अगदी माऊली ह्या भूतावरती आल्यानंतर नाही का सर्वांना ज्ञात आहे की त्यांची कीर्ती नाही का ज्यावेळेस प्रत्येकाच्या कानावरती गेली आणि त्यांच्या समकालीन असणारे का चांगदेव महाराज 1400 वर्ष जीवन जगले. 14 वेळा काळाला परत पाठवलेलं, पण पूर्वीचा काळ संवाद साधायचं माध्यम नाही का पत्रव्यवहार होता. आताचा नाही का काळ नाही का संवाद साधायचं म्हटलं भ्रमणध्वनी आहे, पण या भ्रमणध्वनीने का माणसाला एवढं खोटं बोलवणं शिकवलं की विचारू नको. महाराज नाही का असतात घरी आणि ते म्हणतात सेवनील पर्यंत आले. विठ्ठल विठ्ठल म्हणजे परमार्थातच खोटं बोलतो असं. आम्ही सुद्धा ऑफिसमध्ये नाही का निघालो साहेब आलोच ना, पण हे ठीक आहे आपल्याकडे घडतं बरं का. आम्ही त्या कार्यक्षेत्रात अगदी सेवा करतो, आता सेवाच होणं लागेल. तिथे नाही का पाश्चिमात्य लोकांची नाही का वागण्याची नाही का रीत अशी आहे, त्यांना 1 सेकंद सुद्धा मागे पुढे चालत, आणि त्यासाठी ती सवय लागल्यामुळे का आम्ही कुठे सेवेला जात असताना आम्ही सांगतो सेवा कितीची 8 ते 10 म्हटलं नाही का. मी दादांना सांगितलं होतं तुम्ही 7:30 म्हटलं नाही का 7:25 मी हजर राहील बरं का. ठीक आहे, काही अडचण दीपोत्सव होता, आनंदाचा दिवस होता बरं का, आनंदाचा दिवस काही हरकत नाही. आणि तुम्ही आपण सुद्धा नाही का तुमचंही नाही का जो वेळ जे नाही का भगवंताच्या कार्यातच अगदी नाही का ते योगा उपयोगात आली काही अडचण नाही, तशी 10लाच आपली सेवा संपेल. पण मला सांगायचा मुद्दा असा आहे, माझा मुद्दा इथपर्यंत आला होता की पूर्वीचा काळ नाही का पूर्वीचं माध्यम होतं नाही का पत्रव्यवहाराचं, लाखोंचा शिष्य समुदाय. ज्यावेळेस नाही का चांगदेव महाराज नाही का 1400 वर्षे जीवन जगलेले, पण 14 भावंडांची कीर्ती कानावर केल्यानंतर नाही का त्यांना माऊलींना भेटायची उत्कट अंतःकरणात निर्माण झाली. लाखोंचा समुदाय अगदी शिष्याला जवळ बोललेला आहे. पत्र लिहायला सुरुवात केली. श्री लिहिलेलं पूर्वीच्या काळी का बघा किती नम्रता होती बरं का. पत्र लिहिताना सुद्धा श्री म्हणायचे बरं का अगदी. आता तुम्ही कीर्तन आपले भ्रमणध्वनी बोलताना हॅलो पासून सुरुवात करतात. सांगा काय भगवंताचं किमान रामराम म्हणा, जय श्रीकृष्ण म्हणा, जय श्रीराम म्हणा. आई वडिलांशी बोलताना आपण कसं वागतो का ह्या गोष्टी सांगण्याची आज काळाची गरज आहे बरं का अगदी. कारण आज शिक्षणापेक्षा नाही का संस्कार देणं फार काळाची गरज आहे. विठ्ठल चांगदेव महाराजांनी तीर्थ स्वरूप म्हणावं का तीर्थ आशीर्वाद द्यावं. 1400 वर्षे जीवन जगलेला महात्मा नाही का गोंधळात पडला आणि मग विठ्ठल चांगदेव महाराज गोंधळात पडले. तसाच कागद अगदी का शिष्य हाती पाठवलेला आहे. अगदी शिष्याने का तो कागद घेऊन गेल्यानंतर नाही का माऊलींच्या हातामध्ये दिला. विठ्ठल विठ्ठल माऊलींच्या हातामध्ये निवृत्ती दादांनी विचारलं काय ज्ञाना म्हणे. काही नाही म्हणे कागद कोरा आहे. आमच्या 7 वर्षाच्या आईसाहेबांनी म्हणावं चांगल्या 1400 वर्ष जगून कोराच राहिला. कोणी आमच्या आईसाहेबांनी म्हणावं कंबर बांधली म्हणजे आम्ही म्हणू नये बरं का अगदी तो आमचा अधिकार नाही. हे बोलणं बरं नव्हे महाराजांच्या भाषेमध्ये. विठ्ठल विठ्ठल त्यांची आम्ही कॉपी करू शकत नाही, पण एक का लहान लेकरू म्हणून तर अगदी त्यांच्यासमोर बोलू शकतो. विठ्ठल पण निवृत्तीनाथांनी सांगितलं कोरा आहे तेच बरं आहे. ज्याच्यावरती आधीच चिडबिड झाली त्याच्यावर काहीच करता येत नाही. आणि त्याच कागदावरती काहीतरी बोध करा. त्याच छोट्याशा कागदावरती माऊलींनी एक 65 छोटासा ग्रंथ लिहिला. 65 का लिहिल्या कारण चांगदेव महाराज 14वी ते 64 कला नियुक्त होते, पण 65वी कला म्हणजे श्री गुरुचा बोध घेतलेला नव्हता. सरळ सरळ सांगतो. आणि त्या 65 ग्रंथ नाही का त्यांच्या हातामध्ये दिलेला आहे. अगदी चांगदेव महाराजांच्या हातामध्ये नाही का ती चिठ्ठी दिली शिष्याने. पूर्ण वाचन केलं. स्वस्ती श्री वटेशु जो लपोणी जगदा भासू दावी मदग्रासू प्रगटला कैसा. पूर्ण वाचन केलं आणि मग वर मग कळालं आले लोटांग
काय वर्म कळायला चांगलं म्हण, उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी. अगदी उपजताची ज्ञानी जन्माला नंतर कीर्तनकार झाले नाही, ज्ञानी म्हणून जन्माला आले. खरं तर तुम्ही आपण भाग्यवान आहात. एक अनुभवाला म्हणून सांगतो, वर्म कळणं फार महत्वाचं आहे. गत सप्ताहामध्ये नाही का आमच्या गजानन महाराज संस्थानची नाही का श्रम परिहार मीटिंग झाली. त्यामध्ये आमचे कोषाध्यक्ष शिंदे काकांनी सांगितलं की ज्यावेळेस नाही का व्यक्ती जवळ असताना कळत नाही, गेल्यानंतर त्याचं वर्म कळत असतं. त्यासाठी नाही का किमान आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाच्या आयुष्याचा. जोपर्यंत तुमचे आई वडील आहात ना, आई वडिलांचं ऐकून घ्या. आई वडिलांना काय लागतं, कारण लहानपणापासून आपण लहानाचे जे मोठे झालात ना, त्यांच्यामुळेच लहानाचे मोठे झालात बरं का. की हे विसरू नका बरं का. विसरली त्या थोर झाली हानी हे म्हणण्याची पाळी नाही का सर्वांना लागू का होते. जर तुम्ही आपण जर आपल्या आई वडिलांना विसरलात तर, संत महात्म्यांना विसरला तर तुम्ही आपण नाही का सहज बोलता बोलता विषय आला म्हणून सांगतो का. महाराजांच्या आपण नाही का सहवासात आहेत. तुम्ही आपण खरंच भाग्यवान आहात. त्यांचं वर्म आपल्याला जर कळालं, गेल्यानंतर काही नाही, गेले मग नाही हाता पुढची चिंता वाटत असे बघा. बहु जन्मी केलाला तो हा भाग लादलो. कारण तुकोऱ्यांना सुद्धा म्हणावं लागलं मला की अनेक जन्मांचा मला लाग पाठ करावा लागला. कारण अण्णांचं उदाहरण सांगलं. सद्गुरू गजानन महाराज संस्थानचे संस्थापक अध्यक्ष अण्णांबद्दल ज्यावेळेस त्यांनी काही गोष्टी सांगितल्या, खरंच अंतःकरण असं भरून आलं. खरंच मी स्वतःला असं भाग्यवान समजतो. 30 वर्षापासून मी अण्णांच्या चरणाशी बसायचो. मी प्रत्येक गोष्ट सांगत असताना मला आलेला अनुभव म्हणून तुम्हाला सांगतो. बऱ्याच वेळाने का ते मला अगदी सांगायचे की महाराज 25,000 रुपये तुमच्या जवळ राहतात. उदाहरण म्हणून व्यवहाराचं उदाहरण सांगतो. कधी मोजत नव्हते. मला असं वाटायचं यांनी पाकिट भरून ठेवलेलं असेल बरं का अगदी. पण जेव्हा आमच्या शिंदे काकांनी सांगितलं की बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या, सहज बोलणे हितोपदेश करोणी सायास शिकविती, हे मला त्या दिवशी नाही का त्यांचं प्रमाण आठवलं. माझ्या जीवनामध्ये 5 ते 6 अशा घटना घडलेल्या होत्या, पण ते असताना नाही का मला त्या कळायला नाही. गेल्यानंतर मला वर्म कळाला. म्हणून तुम्हाला सांगतो की आपल्या आज कीर्तनामध्ये का कोणत्या रूपात असेल बघा. वेड मी माझे दडे, कारण आपल्याला कोणी वेडी असतात बरं का, पण दिसायला वेडी असतात पण अंतःकरणातून शहाणी असतात. बरीचशी माणसं का दिसायला शहाणे असतात पण एक नंबरचे बावळट असतात. विठ्ठल बघा, ज्या चांगदेव महाराजांना 1400 वर्षी जीवन जगून नाही का 14 वेळा काळाला परत पाठवलेलं, त्यांना नाही का माऊली कळालं नाही. मग तुम्हा आपल्याला काय कळणार आहे. यासाठी नाही का किमान नाही का आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाच्या आयुष्याचा. जे काही आपल्या जीवनामध्ये नाही का आपल्यासाठी श्रेष्ठ आहेत, त्या श्रेष्ठांना जपणं हे आपली नाही का इतकी कर्तव्य आहे. कर्तव्य बरं का, जबाबदारी नाही. पाच मला विषय म्हणून सांगितलं बरं का. आमच्या नाही का मीटिंग मध्ये एक विषय निघाला बरं का. विषय निघाला सांगायला काहीच हरकत नाही. सहज त्यांनी सांगितलं बरं का. आता बरीचशी मंडळी माझ्यासमोर काही उद्योग क्षेत्रातली आहे म्हणून तुम्हाला उदाहरण सांगतो बरं का. आमचा नाही का जो काही उद्योगपती होता समोर बसलेला होता आणि त्याला नाही का मी प्रश्न विचारला. मुद्दाम तुम्हाला सांगतो बरं का. तुम्ही ज्या तुमच्या कौटुंबिक व्यवस्थेमध्ये तुमच्या पत्नीसोबत जो तुम्ही व्यवहार करता ते तुमचं कर्तव्य आहे का जबाबदारी आहे. सर्व अगदी निशब्द झाले बरं का. त्यांनी मला सांगितलं प्रश्न तुम्हीच विचारलेला आहे, उत्तरही तुम्हीच द्यावं. मी त्यांना सांगितलं तुमचं हे कर्तव्य आहे, जबाबदारी असती तर ती आमच्याकडे सोपवली असती. विठ्ठल म्हणून तुम्ही आपण नाही का दृष्टांत माझा संपला. मला सांगायचा मुद्दा असा आहे, तुम्ही आपण सांप्रदायिक पायिक आहात. जे आपल्यासाठी श्रेष्ठ असतील, जे संप्रदायासाठी नाही का पोषक असतील नाही का, ते आपलं कर्तव्य आहे, जबाबदारी नाही बरं का. जबाबदारी कोणीही स्वीकारेल बरं का अगदी, पण कर्तव्य तोच करतो शकतो जो एकनिष्ठ आहे तो. विठ्ठल आणि अशा ज्या माऊली आहे की उपजताची ज्ञानी, ज्या ज्ञानी म्हणून जन्माला आलेले आहे, ह्या चांगदेव महाराजांना बघा. चांगदेवांना चांगदेव 65 ठिकाणी अनेक ग्रंथ संपदा निर्माण केलेली आहे. त्यांना येऊन भूतलावरती का तुमच्या आपल्यासाठी सुद्धा अनेक ग्रंथ संपदा निर्माण केली. तरी संत महात्म्याने का माऊलींना का 750 वर्ष पूर्ण झाले. भगवंताचे लढीवाळ भक्त असलेले संत शिरोमणी नामदेव महाराज यांना 675 वर्ष पूर्ण झालेली आहे. आणि मग या संतांच्या पुण्यतिथी आपण साजऱ्या का करतात. ह्या भूतलावरती आल्यानंतर नाही का त्यांनी असं कर्म काही केलं, त्यांचं कर्म दिव्य झालं, म्हणून त्यांना आपण नतमस्तक होऊ आणि अभंगाकडे वळवू. विठ्ठल
खरं तर म्हणजे आजचा अभंग वेगळा होता. मी दादांना एक विनंती केली. हे खरं तर महाराजांसमोर काय एक हात जोडून विनंती करतो की आपल्या अगदी शहरामध्ये नाही का एक परंपरा अशी पाडा. कारण काय झालं नाही का, सध्या संप्रदायामध्ये नाही का हुरडली मेंढी आणि लागलेली लांडग्यामध्ये तुमचं तपपूर्ती असेल, तुमचं रौप्य महोत्सव असेल, तुमचं सुवर्ण महोत्सव असेल, हिरक महोत्सव यांना अजून माहिती नाही होते, पण तेवढं बरं आहे की तेवढा एक गॅप पडतो बरं का. बघा 12 वर्ष सेवा केल्यानंतर त्याला तपपूर्ती म्हणतात, 25 वर्ष सेवा केल्यानंतर त्याला रौप्य म्हणतात, 50 वर्ष सुवर्ण महोत्सव, 71 वर्ष हिरक महोत्सव, 75 अमृत महोत्सव आणि शताब्दी 100 वर्ष. ज्या महात्म्यांनी अगदी 24 वर्ष त्यांनी का खत खाल्लेलं असतं बरं का, अगदी खास्ते खाल्लेले असतात, तुम्ही आपण लोक त्यांना विसरून जातात बरं का. अगदी माझं वाक्य बरं का नाही, पाहुणी युट्यूब घ्यावे कीर्तन, तिकडे कधीच जाऊ नये. वक्त्याचे 22 तास बघा, 2 तास बघू नका. बघा 22 तास जो 2 तासामध्ये मनोरंजन करत असेल, 2 तास बघू नका. त्याच्या 22 तासाचा विचार करा की 22 तासामध्ये हा काय करतो, चोऱ्या करतो का माऱ्या करतो. आणि तो जर अगदी संप्रदायाची एकनिष्ठ असेल, एकविध असेल, तरच त्याला सेवेसाठी बोलवा. विठ्ठल तुमचं आपलं सोडा, ज्यांचं आयुष्य गेलं परमार्थामध्ये 40 वर्ष, ते सुद्धा म्हणतात महाराज आमच्या गावात मोठा सप्ताह आहे. म्हटलं मोठा म्हणजे नेमकं काय, मला त्याची की तुमच्या दृष्टीने काय मोठ्याची व्याख्या असेल मला ती तरी सांगा. म्हणजे तुमच्याकडे मुखातून कळालं तर त्याच्यातून मी काहीतरी बोध घेऊ शकतो बाबी. त्यांनी सांगितलं आमच्याकडे नाही का, म्हटलं खंडणी बहादर नाही ना, मोठा म्हणजे खंडणी बहादर नाही ना म्हटलं. कारण जर त्यांना गाथा कळाला नसेल, कारण प्रातस्मरणी मामासाहेब दांडेकर नेहमी सांगायचे बरं का, माथा ठिकाणावर आणायचा असेल तर गाथा कळवा. आणि गाथा असा आहे की प्रत्येक बसलेल्याने का, जी की माझ्यासमोर बसलेली मंडळी आहे, एकही असा व्यक्ती नाही की त्याच्या आयुष्याचा प्रश्न सोडू शकत नाही, असा तो गाथा आहे. विठ्ठल महाराजांनी सांगितलं असं मी नेहमी बघतो बरं का. अगदी सेवेला जात असताना कधीच नाही का जनावरासारखं अंगावर पाणी टाकू नये बरं का. हरिपाठ अगदी मग इथून सुरुवात करायची, शेवटी कुठे करायचं ते सांगायचं नाही. कारण माऊलींनी सुद्धा नाही का हरिपाठामध्ये अशी कूट करून ठेवलेली आहे की ह्या अभंगातून आपल्याला पहिल्या चरणातून तिसऱ्या चरणात कुठता येतं बरं का. ही 4 आपण चरण केलेले आहे बरं का. तर अगदी किमान नाही का 5 अभंग बघावे. आता बऱ्याचशा काही गोष्टी त्या नियमाला नाही का अगदी छेद देता येत नाही, काही बोलता येत नाही. खरं तर म्हणजे नाही का आमच्या गड्यातून विना घेतल्यानंतर नाही का तिथे जाईपर्यंत नाही का ठीक आहे, त्यांचा तो आनंद आहे, त्यांच्या आनंदात आपला नाही का बात नाही बरं का अगदी. पण तो जाईपर्यंत नाही का कंबर बांधेपर्यंत नाही का पुंडलिकावरती व्हायलाच पाहिजे. त्याच्या सुद्धा आपले नाही का प्रमाण साहित्याविषयी का सहज मी भाग्यवान का म्हणतो बरं का अगदी की सद्गुरू गजानन महाराजांच्या कृपेने का त्या संदीपान दादा समोर बसले, 1.5 तासामध्ये एवढ्या काही त्यांनी नियमावल्या सांगितल्या. मी त्याने दादा म्हटलं मी एका नियमाला सतत स्पर्श केलेला नाही, पण किमान नाही का आता तरी पुढे या न्यायाप्रमाणे तुमच्या नियमांचं मी पालन करणार. विठ्ठल आलेला अनुभव म्हणून सांगतो, त्यांनी जे जे नियमावली सांगितली आता एवढ्या लोकांमध्ये नाही का फक्त महाराज सोडले तर मला वाटत नाही का कोणाला नियमावली माहित असेल. विठ्ठल थोडक्यात नाही का एक विधता फार महत्वाची आहे. आणि सध्या मला सांगायचा माझा मुद्दा इथपर्यंत आलेला होता की ती एक विधताने का भंग पावत चालली. मी थोडा स्पष्ट बोलतो पण थोडं कडवट आहे. काही काही गोष्ट औषध नाही का, कडुलिंबाचा पाला नाही का कडवट असतो पण भविष्यासाठी चांगला असतो. सर तुम्ही आपण सुज्ञ मंडळी आहात. मला सांगायचा मुद्दा असा आहे की एक विधता आपली नाही का संप्रदायामध्ये का जोपर्यंत राहत नाही, कारण जगद्गुरु तुकोबर आहे, मी मगाशी बोलून गेलो, हाच अभंग घेण्याचं कारण का. तर मी एक मला विषय असा मांडायचा असा होता की आज किमान ह्या सप्त्यापासून का सप्ताह ठीक आहे उद्या संपायला आला तुमचा, आता वक्त्याला नाही का व्यासपीठावरती आल्यानंतर नाही का सोबदारांच्या हाती नाही का अभंगाची चिठ्ठी दिली गेली पाहिजे. कारण तुम्हाला मी अनुभव म्हणून सांगतो, महाराजांसमोर अगदी जाहीर बोलतो का अगदी फलटणला मी कीर्तनाला गेल्यानंतर त्यांनी मला सेवा देण्यासाठी का फोन केला. त्यांनी सांगितलं महाराज आम्ही 25 कीर्तनकार निवडलेले आहे, तुमची निवडणी का आळंदीला भेट झाली म्हणून निवड केलेली आहे, पण आज तुम्ही काय देतात घेतात ते सांगून का. आणि निष्कामतेबद्दल तर अजिबात बोलू नका, कारण निष्कामता आजकाल कोणाचीच राहिलेली नाही. माझ्या अंतकणात जोपर्यंत नाही का काहीतरी घेण्याची इच्छा आहे तोपर्यंत आम्ही निष्काम नाहीच बरं का. भले आपण नाही का वरपंग भावनेने बोलतो की हे निष्काम आहे, निष्काम कोणीच नसतो. मी इथे आल्यानंतर नाही का मला साऊंड सिस्टीम चांगली असायलाच पाहिजे, एखादा मृदंगवादक चांगलाच पाहिजे, गायक एखादा चांगलाच पाहिजे. कुठल्याही निष्कामता तुमची संप समजायचं इथून. विठ्ठल तर त्या पश्चिम भागातली बघा, पश्चिम महाराष्ट्रातील परंपरा
पण अशी त्यांनी सांगितलं तुम्हाला आमच्या गावामध्ये नाही का किमान नाही का 2 वाजेपर्यंत पोहोचावं लागेल, 4 ते 5चं प्रवचन आम्ही दिलेली ज्ञानेश्वरीच्या ओवीवरती प्रवचन करा. ठीक आहे, काय हरकत नाही. संध्याकाळी नाही का चहापान झाल्यानंतर नाही का अमृतपान झाल्यानंतर ते अमृतपान म्हणतात, तुमच्याच गळ्यामध्ये विना आणि जे काही सांप्रदायिक नाही का अधिकृत अगदी हरिपाठ आहे माऊलींचा आणि नाथबाबांचा, दोघं हरिपाठ तुम्हीच म्हणा बरं का. हरिपाठ झाल्यानंतर नाही का सुग्रास तुम्हाला प्रसादाचं भोजन, ते झाल्यानंतर नाही का तुम्हाला अगदी चोपदार व्यासपीठावर नेल्यानंतर नाही का की तुमचा रूपाचा अभंग झाल्यानंतर चोपदार चिठ्ठी देईल तो अभंग म्हटला जाईल. तुमचा अभंग जर पाठ नसेल तुम्हाला मुभा की तो अभंग वाचून तुम्ही ते चिंतन करावं. ते झाल्यानंतर नाही का तुम्हाला जाता येणार नाही. सकाळी 3ला उठायचं, स्नान करायचं, स्नान झाल्यानंतर काकडा करायचा आणि नंतर तुमचा आकडा ठरवायचा. ह्या नियमामध्ये बसत असा तर हो म्हणायचं, आम्ही तुम्हाला जबरदस्ती करत नाही. आमच्या समोर त्याच अगदी त्या सप्ताहामध्ये एक महाभाग त्यांना भेटला, शेवटी अभंग वाचून म्हटला, शेवटपर्यंत सुरुवातीला अभंगाला शेवटी चालीला चालावर का अगदी त्यांनी सांगितलं जसा तुम्ही अभंग म्हटला तसंच तुमचं नाही का आम्ही नाही का उदरनिर्वाह करणार. विठ्ठल विठ्ठल किमान नाही का आणि वक्त्याला नाही का सक्त ताकीद दिली गेली पाहिजे की कुठल्याही प्रकारचा नाही का विनोद ह्या व्यासपीठावर होता कामा नये. कारण विनोद जर झाला आधी त्यांचा तर विनोद होईलच बरं का अगदी, पण तो जाताना तुमचा विनोद करून जाईल. विठ्ठल म्हणून नाही का आता 6वा दिवस आहे, कारण संप्रदायामध्ये अलिखित नियमावली आहे. एक ते उत्सव किती दिवसाचा सुरुवाती मंगलाने होत असते, दुसरा दिवस ते 6वा दिवस नाही का वक्त्याला नाही का मुभा असते कोणत्या अभंगावरती चिंतन करण्याची नाही का. पण जे प्रमाणित अभंग आहे आणि संतांनी जे सांगितलेलं आहे, फक्त प्रमाण म्हणू नका की मार्गदावणी केली आधी, त्यांनी जसं सांगितलं तसंच सांगा. विठ्ठल आणि 7वा दिवस भगवंताकडे सेवा केलेला उपांत दिवस बघा, उपांत दिवस मागणीचा असतो, शेवट काल्याचा असतो. तुम्ही भाग्यवान आहात की खरंच नाही का ज्यांनी काला करावा, ज्यांच्यासाठी करावा आणि ज्यांचा अधिकार आहे त्यांचाच काल आहे तुमच्याकडे. विठ्ठल विठ्ठल स्तुती म्हणून नाही सांगत बरं का. आता माझ्या तुमच्या माऊलींच्या परिसरामध्ये माझ्या काल्याचे कीर्तन आहेत बरं का, नसतात नाही. आता माझ्यासारखे नाही का कधी कधी गुळाचा गणपती बनवला जातो बरं का, अगदी कोणाला तरी बळी द्यायचा म्हणून. पण ज्यावेळेस नाही का अगदी मी बळी दिला जातो त्यावेळेस आधी नाही का त्यांचं स्मरण करतो बरं का, आणि मग व्यासपीठाला नमस्कार करून पुढे बोलत असतो. विठ्ठल असो म्हणून नाही का अगदी आपल्या संप्रदायासाठी बोलता बोलता तुम्ही 40 वर्षामध्ये पदार्पण केलं, 40 वर्षात तुमचं समाप्तीला आलाय बरं का अगदी. आणि तुम्ही जे काही एकविध आहात, एकविध म्हणजे एकनिष्ठ आहात, असाच एकविध प्रकरणातील अभंग घ्यावा. म्हणून अगदी नाही का तुकोबऱ्यांचा जो अभंग आहे, आम्हा हेची भांडवल म्हणो विठ्ठल विठ्ठल, सुखे तरु भवनदी संगी वैष्णवांची मानली. जगद्गुरु तुकोबरा म्हणजे नाही का नामचिंतन ह्या साधनेला पाहिलं जीवन. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात मी इतर साधन केलं नाही, इतर साधन मला करण्याची गरज नाही किंवा मी इतर साधन करणार नाही. मजया कीर्तनी लक्ष्मीनारायण मंगल कार्यातली आठवण झाली. दादांचं कीर्तन होतं आणि निका माऊली निका जॅकेट घालून निका त्यावेळेस निका होते. आज फक्त जॅकेट नाही अंगामध्ये. विठ्ठल स्मरण करावं, पण अगदी का ज्या पोशाखामध्ये स्मरण झालं तेच सांगायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल कारण या शहरामध्ये नाही का
94 साली महाराजांची सुद्धा नाही का मला विष्णुनगरमध्येच भेट झाली होती. कधी? विष्णुनगरमध्ये. तुम्ही म्हणा विष्णुनगर, पण त्या अवतारामध्येच भेट झाली मला. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबाई सांगतात काय एक विधता जगद्गुरु तुकोबाईंची मज या कीर्तने विननाई कोणीतरी काही केली आचरणे. आचरणे म्हणजे साधने. मला इतर साधन करण्याची गरज नाही, मी तर साधन केलं नाही. मी हे साधन केल्यानंतर काय जगद्गुरु तुकोबाई साध्याला पोहोचलेले होते. मग जगद्गुरु तुकोबांना असं वाटायचं मी हे साधन केलं, मी साध्यापर्यंत पोहोचलो. मग इतर लोक का आपण बघतो की आपण जर कधी समाजाकडे जर बघितलं काय की दुःखाने विहीत आहेत लोक. मग ह्या लोकांना आपल्याला जो अनुभव आला, कारण संत महात्मे अनुभव आले अंगा ते या जगा दाखवी. बघा असं नाही बरं का, अगदी तुम्ही आपण सुद्धा काही गोष्टी सांगत असतो. सकाळच्या पेपरमध्ये एखादी का बातमी असते, त्याचा उहापोह न करता नाही का ती दिवसभर बातमी फिरत असते आणि संध्याकाळी अनुभवाला येते का ती बातमी खोटी असते. पण संत महात्मे आधी अनुभव घेत असतात बरं का. अगदी जगद्गुरु तुकोबांनी अनुभव घेतला. काय जगद्गुरु तुकोबांची एक विधता होती, अगदी साध्याला पोचले. मग तुकोबांना असं वाटायचं किंवा जो अनुभव मला आला तो सर्वसामान्य जीवाला येऊ नका. आणि म्हणून ते प्रत्येकाला जो कोणी यायचा त्याला सांगायचं बाबा रे तू नामचिंतन कर, नामचिंतन कर. अगदी एवढं नामचिंतन जगद्गुरु तुकोबांचं अगदी आपल्या सर्वांना ज्ञात आहे. अगदी सांगण्याची गरज नाही, वेळ कमी आहे. पण मला सांगायचा मुद्दा असा आहे, जगद्गुरु तुकोबाराय हे की त्यांच्या पिढीतील का 8 पुरुष विश्वंभर बुवा का आपल्याला आपण सर्वांना माहिती आहे. विश्वंभर बुवानंतर का 8 पुरुष आहे बरं का. अगदी अनुकूल बघा प्रपंचामधली अनुकूलता जगद्गुरु तुकोबांनी जर बघितलं 3 आपल्याला नाही का जगद्गुरु तुकोबांचे 3 रूप आपल्याला बघता येते. एक प्रापंचिक तुकोबार आहे, एक साधक तुकोबार आहे आणि एक सिद्ध तुकोबार आहे. विठाला अगदी वयाच्या 12 वर्षी पहिला हा विवाह झालेला बरं का अगदी रुक्मिणी मातेसोबत. पण अगदी माहित नव्हतं बरं का अगदी. आणि माई वडिलांना असं वाटलं, बोल्लोबांना वाटलं की हे काय अगदी तळाला जाऊ शकत नाही. आणि वयाच्या 14 वर्षांनी का सर्वांना माहिती आहे की जिजाऊ व्हायचं होत नाही का गुड्याप्पांच्या गुड्याप्पांची मुलगी नाही का. मोठा परिवार आपल्याला पुढे जायचं मला सांगायचं नाही. 1 ते 20 नाही का एवढी अनुकूलता होती प्रपंचामध्ये की लोकांनी येऊन सांगावं अगदी बोल्लोबांना असं कृतकृत झाल्यासारखं वाटायचं बरं का अगदी. पण खरं तर तुकोबारायांना नाही का ह्या भूतलावरती नाही का प्रपंचासाठी पाठवलंच नव्हतं बरं का. तुम्ही आपण जे बघतात ना प्रपंचामध्ये अनुकूलता हे कधीही अगदी नाही का बघा प्रपंचातली अनुकूलता ही ऊन वारा पाऊस सारखा आहे. कधी माणसाचे का कधी माणसाच्या जीवनामध्ये उतार येऊ शकतात बरं का अगदी. बऱ्याचशा तुम्ही जीवनातले माणसांच्या जीवनातले बघतो. कधी कधी ग्रामीण भागामध्ये जा आपण सहज म्हणतो बरं का हे 100 एकरावाले होते बरं का. आज त्यांना सध्या नाही का अगदी पंक्तीमध्ये बसावं लागतं. विठाला सहज निघाला. विनोद सांगू नये बरं का, पण त्याचे दादा बोलले विनोद का करावा बघा. ज्याप्रमाणे आपण भोजनाला बसल्यानंतर नाही का मीठ आणि लोणचं असं असतं तसं विनोद सांगायचं. विनोद जर असं कंटाळवा नाही असतो बरं का अगदी. आम्ही सहज नाही का परवा नाही का आता व्यवसायात आपले काय नोकरी तर जावं लागतं. सहज एक म्हातारी नाही का सकाळी सकाळी फळं विकायला आलेली होती. मी म्हटलं माऊली म्हटलं कशी दिलेत म्हटलं. पण मी विचारण्याच्या आधी तोच अगदी त्याने सांगितलं हात लावलंय ते म्हणे 50 रुपये दिले. मग तो म्हणे 20 रुपये द्या ना. म्हणे आई भाऊ म्हणे बघ म्हणे 50 रुपये नाही 20 रुपये कसं म्हणतो तू म्हणे तू हात का लावला म्हणे. म्हणे माऊली म्हणे आई साहेब तुम्हाला माझा हात तुम्हाला काय सांगा आता याच हाताने नाही का म्हणे बाप ज्याची 20 एकर जमीन गेली म्हणे तुमचं टोपलीवर म्हणे फळ जायला काय वेळ लागेल. मला सांगायचं नाही पण मला सांगायचा मुद्दा असा आहे की ज्या प्रपंचामध्ये नाही का आपण नाही का एखाद्याला प्रपंचामध्ये नाही का माणसाची भरारी झाली आपण त्याला सांगतो की या माणसाने शून्यातून जग निर्माण केलेलं आहे. त्या प्रापंचिक नाही का श्रीमंतीला काही महत्व नसते. जर खरी श्रीमंती बघायची असेल तर परमार्थातली श्रीमंती पाहिजे. पण ज्यावेळेस नाही का अगदी पहिला प्रश्न का बोल्लोबांनी बघितलं संताजी महाराजांकडे बघितलं. कारण आपल्याला माहिती आहे संताजी महाराज नाही का सर्व अवतार कोणाचे विष्णूचा अवतार नाही जगद्गुरु तुकोबार आहे. भगवान शंकराचे अवतार नाही का संताजी महाराज होते आणि कान्होबा महाराज का ब्रह्मदेवाचे अवतार होते. हे मला सांगण्याची आता गरज नाही. मला सांगायचा मुद्दा इथपर्यंत आहे की संताजी महाराज विरक्त होते. त्यांनी सांगितलं म्हणे मी प्रपंचाची मी का जबाबदारी पेलू शकत नाही. तुकोबारांकडे गेल्यानंतर नाही का त्यांनी सांगितलं काही हरकत नाही आणि वडिलांचे नाही का आदर म्हणून का त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली. पुढे ते बघा यशस्वी सुद्धा झाले.
पण खरं जगद्गुरु तुकोबारायांना का ह्या भूतलावरती का त्यासाठी पाठवलंच नव्हतं बरं का. आणि मग जीवनामध्ये एवढे काही चढ उतार आले, बाई लवेली मुक्त झाली, सरच बरा मोठा कथा भाग आहे. पण ज्यावेळेस का नामचिंतन करताना नाही का, नामचिंतन करता करता नाही का साधक दशेतून नाही का साध्याला पोहोचले जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबारायांची ती एक विधता बघून नाही का काही साधक मंडळी तुकोबारायांकडे आली. तीच मंडळी आली नाही, काशी विश्वेश्वरामध्ये नाही का एक ब्राह्मण पंडित नाही का जगद्गुरु तुकोबारायांचं नाही का नाव त्याने ऐकलं आणि दरपोत दर मुक्काम नाही का देहू गावामध्ये आल्यानंतर नाही का सकाळची वेळ, पण सकाळची वेळ असताना नाही का त्यांनी तुकोबारायांचं घर विचारलं. पण अगदी नाही का अगदी अशा अपवित्र ठिकाणी का पवित्र भगवंताचं नामस्मरण कानावरती येऊ लागलं, विठ्ठल. आणि जगद्गुरु तुकोबारायांचं घर विचार ते गेलेले बघितलं तुकोबारायांनी का बहिर दिशेला गेले होते. त्यांनी आले, मुलं म्हणले बाबा आले म्हणून बाबा आल्यानंतर कोण म्हणे तुकोबाराय. हेच का ते म्हणे म्हणजे आपण नाही का काशी क्षेत्रातून इथपर्यंत आलेलो आहे आणि आल्यानंतर नाही का काय आपल्या अगदी ह्या तुकोबारायांसाठी तुकाराम महाराज संत आहे. तुकोबारायांना सांगितलं काय हरकत नाही म्हणे, लांबून आलात तुम्ही, स्नान वगैरे झालेलं आहे, भोजन झालेलं आहे आणि दुपारची वेळ सोबत खोलीमध्ये झोपलेले आहे. झोपता नाही का अगदी ब्राह्मण बुवा का थकून गेलेले होते, पण सहस्रनामाचा नाही का उच्चार कानावरती यावा एवढा गजर झाला. बाजूला बघितलं कोणीच नाही आणि मग ज्यावेळेस बघितलं आणि मग त्यांनी सांगितलं तुकोबारायांना नतमस्तक झाले, श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. तुमच्या सारख्या महात्म्यासाठी हा नियम लागू नये बरं, कारण भगवंताचं नाम हे पवित्र नाम आहे. पण तुम्ही कुठेही घेऊ शकता, कारण मी मगाशी प्रमाण तुम्हाला देऊन जा, जो वदे अच्युत सर्व काळ. तुम्ही आपण सुद्धा नामस्मरण करतो, पण संत महात्मे त्या पायरीवरती आरूढ झाले असतात. तुम्ही आपण नामस्मरण बघा, तुम्ही आपण सर्व धर्म मंडपात बसल्यात बरं का अगदी, पण घरी जाऊन का त्याला झटके म्हणा हे कळत नाही, कारण तुमचा मनाचा स्वभाव आहे. बहुत चंचलाचा पाळा जाता येता न लगे वेळा, जाता येता न लगे वेळा, जाता येता न लगे वेळा. जाता येता न लगे, जाता येता न लगे वेळा, जाता येता न लगे संत महात्मा सुद्धा नामचिंतन करतात, पण आपल्या नामचिंतन का चंचलता एवढी असते, मनात चंचल स्वभाव सांगितलेला आहे. पण संत महात्म्याने का ती एक विधता असते. आणि मग काही साधक मंडळी तुकोबारायांकडे आलेली आहे आणि तुकोबारायांकडे आल्यानंतर नाही का तुम्ही नाही का भगवंताचं नामचिंतन करताय, नाम ह्या स्थितीला जे काही तुम्ही पोहोचलेले आहात, साध्य या स्थितीला काही पोहोचलेले आहात, संत या पदाला तुम्ही पोहोचले आहात, याचं का कारण काय, तुम्ही काय असं नेमकं साधन केलं, त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबार अभंगाच्या प्रथम
मंडळी जगद्गुरु तुकोबाकडे आला तर तुकोबांना विचारलं की तुम्ही या स्थितीला पोहोचल्यानंतर नेमकं साधन काय केलं? जगद्गुरु त्याचं उत्तर नाही का अभंगाच्या पद्धतीनं आम्हा हेची भांडवल, सकारात्मक सांगितलं हेची भांडवल. बघा जी व्यक्ती नाही का अगदी भूतकाळामध्ये ज्या क्षेत्रामध्ये असेल नाही का त्या क्षेत्रात नाही का शब्द प्रयोग नाही का वर्तमान स्थितीमध्ये होत असतात. भांडवल म्हणजे आपण बघा भांडवल हा शब्द नाही का व्यवसायामधला आहे. जगद्गुरु तुकोबांनी 1 ते 20 नाही का अगदी व्यवसाय केला, सुंदर असा व्यवसाय केला. आज तुम्ही आपण एखादा शेतकरी वर्गाचा कीर्तनकार असेल तो वखरनागर म्हणत असेल, एखादा अर्धवट इंग्लिश करून शिकलेला असेल तो व्यासपीठावर नाही का इंग्लिशचे शब्द उच्चारतो का अगदी त्या कीर्तनाचं नाही का आणि त्या इंग्रजी शब्दाचा काही अर्थ आहे नाही का. कारण इकडे माऊलींचा 56 भाषेचा केला असे गौरव, किमान नाही का इंग्रजी येत असेल नाही का पूर्ण इंग्रजीमध्ये कीर्तन करा. श्रोत्यांना नाही समजलं तरी चालेल पण तुम्हाला कळलं पाहिजे विठ्ठल. तर जगद्गुरु काय सांगतात आम्हा हेची भांडवल. काय भांडवल? म्हणो विठ्ठल विठ्ठल. आम्ही भगवंताचं नामचिंतन भांडवल नाही का मी असं काही गुंतवणूक केली असं काही भांडवल नाही का मी हे नाही का अगदी पैसे भांडवल गुंतवले बरं का अगदी. काय माझी गुंतवणूक आहे? म्हणो विठ्ठल विठ्ठल. काय नामचिंतन केलं जगद्गुरु तुकोबांनी? दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. जगद्गुरु तुकोबा सांगते मी हे भांडवल मी माझं का गुंतवणुकी आहे की मी भगवंताचं नामचिंतन मी भगवंताच्या नामचिंतनाशी एकविध राहिलो होता. एकविध किती एकविध राहिलो. प्रत्येक जो कोणी भेटायचा अगदी जगद्गुरु तुकोबांकडे जेव्हा समाजाकडे लक्ष गेल्यानंतर नाही का लक्षात आलं की समाजाला प्रत्येकाला सांगायचं. कारण आपल्याला माहिती आहे औषधाचा गुण नाही का जो कोणता औषध खाल्ल्याशिवाय औषधाचा गुण कळत नाही तोपर्यंत का नामचिंतन घेतल्याशिवाय नामचिंतनाचा परिणाम कळत नाही. आणि म्हणून तुकोबा सांगू लागले प्रत्येकाला सांगू लागले गाते श्रोते आणि पाहते समाजाकडे गेलं. समाजाकडे गेल्यानंतर नाही का पहिला हार त्यांनी गायनाला सांगितलं. गायनाला का टाकला? कारण गायन हे कीर्तनाचं मुख्य अंग आहे. गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने. त्यांनी सांगितलं गायनाला बाबा रे गायन जरूर कर पण कसं कर संप्रदायाला जे अधिकृत आहेत संप्रदायाला जे बघा पोषक आहेत तसंच कर. आणि गायन करता करता नाही का त्याने सांगितलं करा विठ्ठल स्मरण. कारण आपल्याला माहिती आहे नाम चांगलं आहे नाम चांगलं आहे नामचिंतन झाल्याशिवाय नामचिंतनाशिवाय साध्यापर्यंत पोहोचूच शकत नाही. मग त्यांनी प्रत्येकाकडे लक्ष दिलं. गाते श्रोते श्रोत्यांना तर सुद्धा सांगितलं कीर्तन संपल्यावरती झटकून जाऊ नका बरं का अगदी नामस्मरण करा विठ्ठल स्मरण. गाते श्रोते आणि पाहते. काही अगदी कीर्तन पाहायला आले कीर्तन पाहण्याचा विषय नाही बरं का श्रवणाचा विषय नाही. श्रवण भक्ती सांगितलेली बरं का ज्याच्या नवविधा भक्ती आहे. बघा
एक संप्रदाय असा श्रेष्ठ आहे बरं का अगदी वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवर श्रेष्ठ संप्रदाय सांगितलेला आहे. श्रेष्ठ का आहे हा 4 कृतीवर आधारित आहे. 4 कृती कोणत्या म्हणाल तुम्ही? अनादी कालापासून चालत आलेला संप्रदाय हा वारकरी संप्रदाय. ज्याचा अंगीकार भगवंताने केला तो वारकरी संप्रदाय. जो वेद बोधित आहे तो वारकरी संप्रदाय आणि ज्याचा उद्देश मोक्ष मिळणे आहे तो वारकरी संप्रदाय. म्हणून श्रेष्ठ आणि पवित्र संप्रदाय तो वारकरी संप्रदाय. विठ्ठल तर माझा विषय श्रवणापर्यंत आता श्रवण भक्तीने सर्वश्रेष्ठ सांगितली आहे की संप्रदाय म्हणजे याच्यापेक्षा अजून सांगितलं बरं का. संप्रदाय तुम्ही जे तुम्ही सर्व इथे जमलात ना सप्ताहासाठी नाही का, सर्वांना समान फल आहे. गाते ऐकत्या समानाची गडी असं नाही. कीर्तन करायला मोठं पाकिट, टाळ करायला त्यापेक्षा छोटं आणि तुम्हाला फक्त महाप्रसाद. विठ्ठल गाते श्रोते आणि पाहते. काही चतुर वक्त्याला असं वाटतं मी चतुर आहे, असं नाही बरं का. श्रोत्यामध्ये चतुरातू शिरोमणी असतात बरं का अगदी काही. त्यासाठी नाही का किमान नाही का बोलताना नाही का अगदी तोलून मापून बोलावं. आमचे गुरु सांगायचे नाही का ताल स्वर तर असावाच पण तोलून वापरून नाही का. शब्द हे शस्त्र आहे. शब्द निर्वाणीचा बाण सांगितलेला आहे. काही शब्द एका मुखातून सुटल्यानंतर नाही का तो बाणाप्रमाणे असतो बरं का. त्यासाठी नाही का इथे बोलत असताना फक्त भगवंताविषयी बोललं जावं आणि भगवंताविषयी जे बोललं जातं त्यालाच कीर्तन म्हणतात. विनोदी काही विनोदी असतात आणि म्हणून विनोदी असतात म्हणून लोकांना विनोदी कीर्तनकार आवडतात. विठ्ठल पुढे दुष्यिते सांगतात. दुष्यिते म्हणजे घरी भांडणं झालेले असतात बरं का. चला बा तिथे पेक्षा नाही का चला इथेच म्हणून दुष्यिते. पण सोहम भाव आहे पूर्ण ज्ञाते. करा विठ्ठल स्मरण सकाळची विनवणी. तुकोरांनी हात जोडले बरं का एकदा जोडून या. विनवितो तुम्हाला सांगतात की श्रवण विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. त्याचा परिणाम काय झाला? जगद्गुरु तुकोरांनी का प्रवृत्ती आणि निवृत्ती मार्गाची सर्व फलप्राप्ती झालेली होती. आणि मग तुकोरांना असं वाटायचं जे मला प्राप्त झालेलं आहे संत जे असतात बरं का जे मला प्राप्त झाले ते दुसऱ्याला देत असतात. तुकोरांना की जो माझा अनुभव आहे की बघा भगवत नामामुळे काय झालं विठ्ठल नामामुळे जगद्गुरु तुकोरांना प्रवृत्ती आणि निवृत्ती मार्गातील फलप्राप्ती झाली होती. सर्वांना ज्ञात आहे. त्यांचा कोंडोजी नावाचा एक मृदंगाचार्य होता बरं का. आणि एकांतात त्याने बघितलं बरं का संत आणि भगवंताला जर भेटायचं असेल एकांतात जा. तुका देखुनी एकला वैकुंठी होनी देवाला. पण नेमकं आपल्याला काय गवाळण्याची सवय पडली. नेमकं काय होतं गवाळण्यामुळे म्हणजे यात्रा काढणाऱ्यांना माझा विरोध नाही बरं का. काढू नका असं म्हणणार पण नाही पण किमान भगवंताचं दर्शन झालं पाहिजे बरं का. पण भगवंताचं दर्शन होत नाही यांचं दर्शन होत असतं. तुकोबाराय सांगतात किंवा प्रवृत्ती कोंडोबोजनाचं लहर एकांतात बघितलं आणि त्याने सांगितलं तीर्थयात्रा करायचं आहे. तुकोबाने सांगितलं जवळ सकळ सिद्ध आहे जो बंध नाही का सकळ सिद्ध आहे. फुकटचं तिकीट आहे म्हणून जायचं नाही बरं का अगदी. त्याच्यामुळे अगदी खूपच अगदी पंचायत झाली बरं का. ज्यांचं खरं दर्शन करण्याचं नाही का त्यांची वेळ ती सापडली ही वेळ आपल्याला म्हणायची वेळ असते. हे तिथे जाताना त्यांना डोळ्याने भगवंत सुद्धा दिसत नाही बरं का. कारण जो खरंच नाही का बघा दृष्टीहीन आहे. दृष्टीहीन माणसं डोळस असतात बरं का. उदाहरणाला म्हणून तुम्हाला सांगतो बरं का अगदी पंढरपूरला नाही का आषाढीला नाही का अगदी रांग लागलेली होती. एक दोघं डोळ्याचा आंधळा माणूस आलेला आहे. लोक म्हणू लागले बाबा कुठे चालला म्हणे की पांडुरंगाचं दर्शन चालला. अरे पांडुरंगाच्या दर्शनात तू जात आहेस म्हणे पण तुला पांडुरंग परमात्मा दिसला तर पाहिजे.
जरी म्हणे मला पांडुरंग परमात्मा नाही दिसला पण पांडुरंगाला तर मी दिसेल ना. ही बघा, अंध माणसाची काही डोळस बुद्धी असते. आपल्याला डोळे असून सुद्धा नाही का आपण पांडुरंगाला बघत नाही, आपण भिंतीकडे बघत असतो. विठाल प्रत्यक्ष पांडुरंगा दरबार तुम्ही सुद्धा नाही का आमच्या पुढे होते. आम्हाला नाही का दुर्दैवानं म्हणतो बरं का अगदी म्हणजे वशिला लावून आम्ही आतमध्ये गेलो होतो. वशिला लावून आतमध्ये गेल्यामुळे आमच्याकडे वशिला लावून लोकांकडे लोक बोट दाखवतातच बरं का. आणि ते बोट दाखवले तरी आम्हाला त्यांची बोट बघायचे नव्हते, आम्हाला पांडुरंगाचे पाय बघायचे होते. विठाल वेड्या भावी करावं लागते काही काही गोष्टी, ठीक आहे. पण आम्ही असं म्हणतो वशिला लावून नाही गेलो आम्ही. पांडुरंगानेच आम्हाला ज्यांनी आम्हाला पाठवलं पांडुरंगानेच त्यांना सूचित केलं की यांना दर्शनाला पाठवा. तर मला सांगायचा मुद्दा, तिथे लोक म्हणायचे काय खांब चांगली आहे. मी म्हटलं खांब नका बघू, पांडुरंगाचे पाय बघा. कारण ज्यांचे पाय ज्याच्यासाठी तुम्ही आलात, आपण खरं पंढरपुरात गेल्यावर सुद्धा नाही का ज्याच्यासाठी गेलात ते बघतच नाही खरं म्हणजे. आपण तिथे तुम्ही काय करता, तुझ्या बबीचं काय माझ्या बबीचं काय तेच आपलं चालू असतं का. तर तुकोबरांना हे अपेक्षित प्रेरित होतं बरं का. तुकोबरांना कोंडोबा नावाचा लोहार होता, त्यांचा मृदंगाचार्य. त्याला सांगितलं जवळ सकट सिद्ध आहे ते काही हरकत नाही. मग त्यांनी सांगितलं माझ्याकडे पैसा अळकारी फार मोठा कथा भाग आहे, त्याचा बघितलेला खडा नाही का त्यांच्या हातात ठेवला. तो होन झाला पुढे, होन सोन्याचा होन. मग असे जे संत महात्मे असतात त्यांना कुठे पैसे साठवायची गरज आहे का. मग असे संत महात्मे कुठे ठरून जातील का. म्हणजे मी नाही बोलत, तुम्हीच ठरवा. विठाल आणि हे कशामुळे प्राप्त झालं. आता मी तर ह्या ठरून जाणाऱ्याला अजून पुढे असं बोलणार आहे बरं का. तुम्ही फक्त प्रमाण म्हणू का. तुम्ही सांगता का तुका म्हणे तुम्ही चाला याची वाटेल भरोशेने भेटे पांडुरंग. मग तुम्ही हे जर प्रमाण म्हणत असाल मग ठरून जायची काय गरज आहे. तुमचा भरोसा नाही का मग का तुम्ही फक्त भरोसा फाटा शोधताय बघताय का. विठाल पण काही जगद्गुरु तुकोबाने का हे का प्राप्त झालं होतं. फक्त भगवत नामचिंतनामुळे नाही का. मुखी नाम हाची मोक्ष, मुखी नाम हाची मोक्ष, मुखी नाम हाची मोक्ष, मुखी नाम हाची मोक्ष. ऐसी साच बहुताची, ऐसी साच बहुताची, वैष्णवाचा माल करा, वैष्णवाचा माल करा. ऐसी साच बहुताची, ऐसी साच जगद्गुरु तुकोबा मुखी नाम हाची मोक्ष. काय परिणाम सांगितला. ऐशी साक्ष बहुतांची. पण का हो तुकोबा तुम्ही म्हणतात की आम्हा हिची भांडवल म्हणून विठ्ठल विठ्ठल भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर का तुम्हाला प्रवृत्ती निवृत्ती मार्गातील का फलप्राप्त आली. पण सर्वात मोठा परिणाम काय झाला. अभंगाच्या तिथे चढा सुकेतरू भवनी देवाण बाकरा देवाण सुकेतरू भवनादी, सुकेतरू भवनादी वैष्णवांची आ संदेव
तरु भव नदी. बघा आजपर्यंत नाही का मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत कोणी अगदी भवनदी तरुण गेला नाही. भव म्हणजे संसार सांगितलं जातं. हे भवनदी आहे. या संसार सागरातून नाही का कोणीही तरुण गेला नाही. पण तरुण गेला नाही का तरले तर ती हा भरोसा नामधारकाचा ठसा. ज्यांनी नामचिंतन केलं मग सुखे तरु भवनदी. कारण माहिती की मुंगीपासून तर ब्रह्मादिकापर्यंत कोणीही तरुण गेलं नाही. तुकोबांनी प्रमाण दिलेलं आहे. ब्रह्मादिका पार सामर्थ्य. आजपर्यंत मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत कोणीही तरुण गेलं नाही. पण ज्यांनी नामचिंतनाची कास धरली म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. म्हणून तुका म्हणतात की आम्ही नामचिंतन नाही का अंतःकरणात धारण केलं सुखे तरु भव नदी. पण का हो तुम्ही एकच तरले का नाही. कारण नाही का संतांनी नाही का बघा मांदी अडील नाही का सुखे तरु भवनदी संगे वैष्णवांची मांदी. अगदी जे त्यांच्या सोबत आहे. पहिल्या चरणात काय म्हटले आम्हासाठी ह्याची भांडवल. आम्हा म्हणजे सर्वांसाठी नाही का सर्वांसाठी हेच आहे. आणि आम्ही जाताना एकटे तरुण जाणार नाही केलं. सुखे तरु भवनदी संगे वैष्णवांची मांदी. पण का हो तुकोबाला तुम्ही नाही का अगदी नाही का भगवंताची साधना करत असताना परमार्थामध्ये काही प्रतिबंध सांगितलेले आहे. पण त्यांनी सांगितलं जरी प्रतिबंध असले तर ते सुद्धा आम्ही काय करू. तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबा सांगतात काही साधक मंडळी आहे की तुम्ही साधना करत असताना काही प्रतिबंध सांगितलेलं आहे. प्रतिबंध म्हणजे का बाकराचे वाण. जे बाकराचं वाण जे आहे यालाच प्रतिबंध म्हणतात प्रबंधामध्ये परमार्थामध्ये प्रतिबंध. पण तुकोबा सांगतात बाकराचे वाण सांडू हे जेवू जेवण. आम्ही हे सांडू बरं का अगदी. आणि त्याच्यावरती का त्यांना बाजूला सारून नाही का आमच्या परमार्थाची जी साधना आहे त्याच्यामध्ये एक क्षणही आम्ही नाही का कमी पडू देणार नाही. पण का हो तुकोबा तुमचा हा जो अट्टहास आहे
तुम्ही भगवंताचं नामचिंतन करता आहे, वैष्णवांची मांदिना तुम्ही का तरुण घेऊन जाताय, हे नेमकं करण्याचं कारण काय की याचा सर्वात मोठा परिणाम अभंगाच्या शेवटच्या चरणात न लगे वारंवार न लगे वारंवार जगद्गुरु तुकोबाळे सांगतात की नामचिंतन केल्यानंतर सर्वात मोठा परिणाम काय, अभंगाच्या शेवटच्या चरणात त्याचं उत्तर देतात. न लगे वारंवार तुका म्हणे गिरधार, सुखे तरू भवनदी संग वैष्णवांची मांदी. न लगे वारंवार तुका म्हणे येरझार, ही येरझार जर तुम्हाला चुकवायची असेल तर आम्हा हेची भांडवर म्हणो विठ्ठल विठ्ठल. कारण जर तुम्हाला येरझार चुकवायची असेल तर भगवंताचं नामचिंतन करा. कारण दादांनी आदेश दिला किंवा 15 मिनिट तुम्ही लोक वेळ घेऊ शकतात का, जास्तीचे 15 मिनिट घेतले पण किमान का ड्रायव्हरला कळालं पाहिजे की आपला स्टॉप किती जवळ आहे, त्या अनुषंगाने नाही का वेग वाढून नाही का आपली नाही का मुक्कामापर्यंत गाडी पोहोचवण्याचं नाही का किमान ड्रायव्हरने करावं तेवढं आपण केलेलं आहे. या अभंगाचा भावार्थ असाच असेल असं नाही की अजून विस्तार करता आला असता. खरं तर आज नाही का थोर मंडळी होती बरं का अगदी, पण ह्या अभंगाचा भावार्थ असाच असेल असं नाही. जे काही योग्य असेल ते माझ्या सद्गुरुरायांचं बोलण्याच्या योगामध्ये की चुकीचे शब्द असतील माय पित्याच्या अंतःकरणाने परत करा. आज नाही का प्रत्येक टाळकाचं नाव घेणे आता काही शक्य नाही, वेळ झालेली आहे. फक्त शेवटचं एकच सांगेल की सर्वांच्या चरणांमध्ये विनम्र भावने मी अभिवादन करतो. जाता जाता महत्वाची गोष्ट, कृपा करून कोणी दर्शनासाठी येऊ नका. मीच तुम्हाला साष्टांग दंडवत करतो. झालेली सेवा पांडुरंगा चरणी समर्पण करून नका. वाणीला पूर्ण देतो. ज्ञानेश्वर
वर्षापासून का आपण या सप्ताहाचं आयोजन करत आहात. जरी आपण अभंगाचं निका श्रवण केलेलं आहे, अभंगाचा काही भाव लक्षात नाही राहिला तरी चालेल, पण जाता जाता महत्वाच्या 5 गोष्टी आपल्या समोर मांडतो. कारण उद्याचा निका सर्वांना बघी, उद्या संकल्प करा तुम्ही. आता उद्या नवीन वर्षाला प्रारंभ आहे. 5 गोष्टी महत्वाच्या तुमच्या समोर मांडतो. सर्वात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे नाही का, आई वडिलांची सेवा करा. ज्यांच्या जीवनामध्ये आई वडिलांची सेवा तो महत् भाग्यवान. ज्यांच्या जीवनामध्ये आई वडिलांची सेवा नाही त्याच्यासारखा महापातकी नाही. मी सांगत नाही, तुकोबाराय सांगतात, धरावे ते पाय आधी त्यांचे पाय आधी धरावर का, कोणाचे पाय धरू नका बरं का. दुसरी महत्वाची गोष्ट नाही का, महिला बहुसंख्येने असल्यामुळे का बेटी बचाव ह्या काळाची गरज आहे. मुलगी वाचली पाहिजे. मुलगी भारताची संस्कृती आहे. सध्या आपण नाही का प्रत्येक गावागावामध्ये, कॉलनीमध्ये, शहरामध्ये, प्रत्येक ठिकाणी आपण ते भोगतो आहे. कितीतरी तरुण नाही का अविवाहित आहे आणि त्याला आपण जबाबदार. मुलगी झाल्यानंतर दुःख करू नका. तुम्हाला सून पाहिजे, तुम्हाला मुलगी पाहिजे. आई व्हायचं तर मुलगी का नको. मुलगी झाली तर दुःख करू नका. मुलगी झाली तर भगवंताला आनंद होतो. तुकोबाराय सांगतात, कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. जर भगवंताला आनंद होतो, तुम्हाला दुःख करण्याची गरज काय. ज्याने निर्माण केलेलं आहे, सांभाळण्याची जबाबदारी त्याची आहे. त्यासाठी मुलगी वाचली पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट नाही का, तुम्ही आपण नाही का शहरी भागात राहतात बरं का, अगदी आपलं घर स्वच्छ ठेवा, गल्ली स्वच्छ ठेवा आणि आपलं नाही का शहर स्वच्छ ठेवा. स्वच्छता जर असेल कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही. आणि चौथी महत्वाची गोष्ट नाही का, नाथबाबांची कृपा म्हणून का आपल्याला पाणी का 7 दिवसाला काढून मिळत आहे. थेंब थेंब पाणी वाचवा ही नैसर्गिक संपत्ती आहे. ज्या दिवशी पाणी नंतर असं वाटतं की पाऊस पडून गेलाय काय, एवढ्या आपल्या गल्ल्या बोलल्या जायचा. थेंब थेंब पाणी वाचवा. आणि सर्वात 5वी महत्वाची गोष्ट तरुणांसाठी आणि पुरुषांसाठी, तुम्ही दुर्व्यसनापासून पळत हो. तुम्ही आनंदाचे सम्राट बनव. हीच पांडुरंगाची करुणा भागतो आणि माझ्या वाणीला पूर्ण देतो. विठ्ठल जय जय देव